हॅलो स्टुडंट्स, केमिस्ट्रीच्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यात पहिला 12वीच्या सिलेबसचा टॉपिक आज आपण सुरू करणार आहे. टॉपिकचं नाव आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. आता याच्यामध्ये काही टर्म्स येतील. पहिला येईल अल्केन, त्याच्यानंतर येईल हॅलोजन. तुम्हाला हॅलोज माहीत आहेत, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन. आणि अल्केन्स माहीत आहेत की असे हायड्रोकार्बन की ज्यांचा फॉर्म्युला असतो CnH2SN+2 किंवा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असलेलेच हायड्रोकार्बन म्हणजे अल्केन्स म्हणतो. आपल्याला या टॉपिकमध्ये दिस इज द बेसिक टॉपिक फॉर ऑर्गॅनिक केमिस्ट्री. अतिशय बेसिक का म्हणतोय मी, तर इथं शिकलेली प्रत्येक रिॲक्शन आपल्याला पुढल्या प्रत्येक टॉपिकमध्ये रिपीट होणार आहे. त्यामुळे हा टॉपिक आहे तो तुम्ही जास्त टाइम स्पेंड करा, जास्त डिटेलमध्ये जायचं आहे. कारण का हा जर एकदा टॉपिक केला तर तुमची ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची 80% झाली 12वीची. ह्याच्यावर डिपेंडंट पुढे तुम्हाला कंपाऊंड्स कंटेनिंग ऑक्सिजनमध्ये अल्कोहोल, फेनॉल, इथर्स, अल्डिहाइड्स, कीटोन्स, ॲसिड्स, अमाइन्स हे सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे एव्हरीथिंग इज डिपेंड ऑन द हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. चला तर मग बघूया. टॉपिक नाव आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ अल्केन्स. सी दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ हॅलो अल्केन्स. ह्या टॉपिकचं अजून एक नाव आहे हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरिन्स. ह्या टॉपिकचं अजून एक नाव आहे हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरिन्स. आलं लक्षात? बघा आता हे हॅलो अल्केन्स आणि हॅलो अरिन्सचा अर्थ काय. पहिल्यांदा आपण हॅलो अल्केन डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन अर्थ बघा. डेरिव्हेटिव्ह्ज याचा अर्थ असा असतो की एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीपासून तयार करणे. मग डेरिव्हेटिव्ह्ज आपण मॅथमॅटिक्समध्ये डेरिव्हेटिव्ह काढणे. डेरिव्हेटिव्ह म्हणजे एकापासून दुसरी गोष्ट तयार करणे. कशी? कोणतंही अल्केन घ्यायचं, त्या अल्केनमध्ये हॅलोजन ॲड करायचं आणि जे नवीन कंपाऊंड तयार होईल त्याला आपण डेरिव्हेटिव्ह म्हणायचं. सिंपल आहे बघा. डेफिनेशन किंवा नावानं लक्षात ठेवा. अल्केन घ्या, त्या अल्केनमध्ये हॅलोजन ॲड करायचा आणि त्याचं एक नवीन डेरिव्हेटिव्ह तयार होईल. दॅट इज कॉल्ड ॲज अ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. मग आता हे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन कसं तयार करायचं, तर मी एक पहिला अल्केन घेतो. बेस्ट अँड फर्स्ट अँड फॉरमोस्ट अल्केन कोणता आहे? व्हॉट इज द नेम ऑफ दिस अल्केन? मिथेन. आपण काय घेतोय बघा, मिथेन. ह्या मिथेनमध्ये एका कार्बनला 4 हायड्रोजन अटॅच आहेत. मला काय करायचं आहे, ह्याचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह तयार करायचा आहे. याचा जर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह तयार करायचं असेल तर काय करावं लागेल बघा. मला या कार्बनला हॅलोजन ॲटम अटॅच करायचं, पण या कार्बनला मी हॅलोजन ॲटम डायरेक्टली अटॅच करू शकत नाही. का? तर कार्बनचे चारीचे चारी व्हॅलेन्सी कंप्लीट आहेत. आता कार्बनच्या जर चारीचे चारी व्हॅलेन्सी कंप्लीट असतील तर आपल्याला काय करावं लागेल, इथं जर हॅलोजन अटॅच करायचं असेल तर ह्यातलं हायड्रोजन मात्र रिमूव्ह करावं लागेल. म्हणजे थोडक्यात हायड्रोजनच्या जागी घ्यावं लागेल. दिस हायड्रोजन किंवा दीज हायड्रोजन शुड बी रिप्लेस्ड बाय हॅलोजन्स. बरोबर आहे का? मग आता मी काय करतोय, हा हायड्रोजन काढून घेतो. हा हायड्रोजन जर काढला तर स्ट्रक्चर कसं होईल बघा तुमचं, H आणि इथे एक हॅलोजन. सी दिस X may be chlorine, may be bromine, may be iodine, it may be fluorine. पण फ्लोरीनच्या नादाला लागायचं नाही. हे 3 असू शकतात. मग आता हे कंपाऊंड कसं झालं बघा. सी दिस इज मिथेन. तर हे कंपाऊंडचं स्ट्रक्चर असं झालं का पहा, CH3X. हे काय तयार झालं, मिथाइल हलाइड. आता ह्याला मिथाइल का म्हणायचं, तर मिथेनमधून एक हायड्रोजन रिमूव्ह केला की मिथाइल होतो. आणि हॅलोजन ॲटम कुणालाही अटॅच झाला तर त्याचा काय तयार होतो, हलाइड तयार होणार आहे. हॅलोजन ॲटम कधी पण कोणाला अटॅच झालं तर त्याला आपण हलाइड्स म्हणतो किंवा हलाइड म्हणतो. दॅट्स वाय दिस इज कॉल्ड ॲज अल्किल हलाइड्स. आता ते अल्किल हलाइड कधी म्हणायचं हे नंतर पाहू. पण आता लक्षात आलं का, हे बघा हा मिथेन आहे म्हणजे अल्केन आहे. त्याच्यामध्ये आपण काय ॲड केला, हॅलोजन. हॅलोजन म्हणजे X2. इट इज डिनोटेड बाय X2. मग एक हॅलोजन घ्या, त्यात सॉरी एक अल्केन घेतलं, त्या अल्केनमध्ये हॅलोजन ॲड केला. त्यासाठी हायड्रोजन रिमूव्ह करायला लागलं, तो भाग वेगळा. पण आपण ॲड केला का, हे जे नवीन कंपाऊंड तयार झालं दिस इज ॲज अ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. गॉट इट? चलो, मग हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन तयार कसे करायचे, तर एक अल्केन घ्या, त्यातला एक हायड्रोजन रिप्लेस करा, हॅलोजन नवीन कंपाऊंड तयार होईल. दॅट इज कॉल्ड ॲज हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. मी काय करतोय बघा, एक अल्केन घेतोय
CH4 बेसिक अल्केन पासून जाऊया CH4. मी यातला एक हायड्रोजन रिप्लेस करतो एका हॅलोजननं, तर स्ट्रक्चर आपलं काय होईल CH3X. बरोबर. समजा आपण एक काम केलं, ह्या मिथेन मधले दोन्हीच्या दोन्ही हायड्रोजन म्हणजे 4 आहेत पण त्यातले 2 हायड्रोजन आपण रिप्लेस करूया. समजा यातले 2 हायड्रोजन रिप्लेस केले तर स्ट्रक्चर कसं होईल CH2 इकडे एक X आणि इकडे एक X. आपण अजून एक असं करू शकतो का, ह्या 4 हायड्रोजन पैकी 3 हायड्रोजन हॅलोजनने रिप्लेस करू शकतो की, म्हणजे स्ट्रक्चर असं होईल तुमचं X CH इकडे एक X आणि समोर एक X. आपण असं सुद्धा करू शकतो, ह्या अल्केन मधले चारीच्या चारी हायड्रोजन आपण हॅलोजनने रिप्लेस करू शकतो. त्यावर तुमचं स्ट्रक्चर असं होईल X C X X अँड X. दिस X मे बी क्लोरीन ब्रोमीन आयोडीन वर मी लिहून ठेवलेला आहे. आता बघा, सी दिस इज अल्केन अँड सी दीज आर दी हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन. हे सगळी कंपाऊंड्स कुठले आहेत, हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ. आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह अल्केन तयार कसे केले परत एकदा चेक करा. तुम्ही मला सांगू शकता का कसं करायचे, अल्केन घ्या, त्यातनं जेवढे जेवढे रिप्लेसेबल हायड्रोजन आहेत ते सगळे काढायचे आणि ते कोणी रिप्लेस करायचे, कशाने रिप्लेस करणार, तुम्ही ते हॅलोजनने रिप्लेस करायचे आणि जे नवीन कंपाऊंड होईल त्या सगळ्या डेरिव्हेटिव्हजला आपण म्हणणार हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. आणि हे सगळे अल्केन पासून तयार झाले त्यामुळे ह्याला अजून एक नाव द्या, हॅलो अल्केन. ह्याला काय नाव द्यायचं तुम्ही, हॅलो अल्केन्स. बरोबर आहे का बघा. मग मी ह्याची डेफिनेशन करतो. डेफिनेशन कशी असेल बघा, शॉर्ट फॉर्म लिहितो मी HDA हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. कशी असेल, दी कंपाऊंड्स, बघा, दी कंपाऊंड्स ऑब्टेन्ड बाय रिप्लेसिंग वन और मोर हायड्रोजन. आपण काय केलंय बघा, वर 4 मध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन काय केले आपण रिप्लेस केले. कशानं, कोणत्या इलेमेंटनं, वन और मोर हायड्रोजन बाय करस्पॉन्डिंग नंबर ऑफ हॅलोजन. करस्पॉन्डिंगचा अर्थ काय, जेवढे तुम्ही हायड्रोजन रिमूव्ह कराल तेवढे हॅलोजन घ्यायचे. करस्पॉन्डिंग नंबर ऑफ हॅलोजन्स is called as a halogen derivative of alkane. ह्याला आपण HDA म्हणतो. मग आता परत एकदा वर या, इथं काय केलंय बघा, मी हे स्ट्रक्चर घेतलं. ह्या स्ट्रक्चर हे कसं तयार केलं की हे कंपाऊंड HDA कसं तयार केलं, आपण अल्केन मधून एक हायड्रोजन रिमूव्ह केला आणि एक हॅलोजन रिप्लेस केला. इथं काय केलंय, 2 हायड्रोजन 2 हॅलोजनने रिप्लेस केलेत. आलं लक्षात. इथं 3 हायड्रोजन आपण काय केलेत रिप्लेस केलेत, इथं 4 हायड्रोजन रिप्लेस केलेत. मग डिपेंडिंग ऑन दी नंबर ऑफ हायड्रोजन रिप्लेस्ड और डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ हॅलोजन्स ॲडेड टू द अल्केन्स, दिस हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स आर क्लासिफाईड. कसे क्लासिफाय केलेत बघा, याचा पहिला क्लास असेल, क्लासिफिकेशन मध्ये पहिला क्लास असेल, दॅट इज कॉल्ड एज अ मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हज. बघा, नेम इटसेल्फ इंडिकेट्स, मोनो म्हणजे एक, हॅलोजन म्हणजे एक X. असं अल्केनचं डेरिव्हेटिव्ह की ज्याच्यामधला एक हायड्रोजन एका हॅलोजननं रिप्लेस केला होतो. मग ह्या 4 स्ट्रक्चर मधलं मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कोणता आहे, C. दिस इज युअर मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. बरोबर आहे का. मग मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनची डेफिनेशन कशी असेल, मी याच डेफिनेशन मध्ये चेंजेस करून सांगू का आपल्या. सी दिस इज द डेफिनेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. त्या चेंजेस कसे करायचे, एक हायड्रोजन एका हॅलोजनने रिप्लेस केला तर त्याला आपण म्हणतो मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मग ह्याला आपण असं म्हणू शकतो का, द कंपाऊंड्स ऑब्टेन बाय रिप्लेसिंग वन हायड्रोजन. आता वन ऑर मोर म्हणायची गरज आहे का, आपण मोनो हॅलोजन शिकतोय. म्हणजे शॉर्ट मध्ये मी डेफिनेशन लिहितो, तुम्ही पूर्ण लिहायचं आहे. बघा, कंपाऊंड्स ऑब्टेन्ड बाय रिप्लेसिंग किती हायड्रोजन, वन हायड्रोजन बाय वन हॅलोजन. बरोबर आहे का. दिस इज कॉल्ड ॲज अ मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. अल्केन मधला एक हायड्रोजन एका हॅलोजन जर आपण रिप्लेस केला तर जे नवीन कंपाऊंड तयार होईल, नवीन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह तयार होईल, आपण त्याला काय म्हणणार, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता ह्या मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हला आपल्याकडे अजून एक कॉमन नाव आहे. ते कॉमन नाव म्हणजे काय,
कॉमन नेम आहे. सी दीज मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हज आर कॉल्ड ॲज अल्किल हलाइड्स. याला अजून एक नाव काय बघा, अल्किल हलाइड्स. अतिशय महत्वाचं नाव आहे. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे हलाइड्स कोणापासून आला, हलाइड्स हॅलोजन कुणाला पण अटॅच झालं की हॅलाइड्स. मग इथं हॅलोजन अटॅच आहे का बघा, आहे की. बरं हे अल्किल नाव का पडलं, मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये अल्केनमधून एक हायड्रोजन रिमूव्ह करतो का. आणि आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या 11वीत झालंय की ज्या वेळेला आपण एखाद्या अल्केनमधून एक हायड्रोजन रिमूव्ह करतो, जे काही शिल्लक राहतं ना तो अल्किल ग्रुप असतो. मग हे अल्केन घेतलं, एक हायड्रोजन रिमूव्ह केला, तुमचा अल्किल ग्रुप राहिला, त्याला हॅलोजन जोडला, तर दिट इज कॉल्ड ॲज अल्किल हलाइड्स. लक्षात आलं का. चला आता ह्याचं क्लासिफिकेशन कसं आले, हा दुसरा टाईप आहे. दुसरा टाईप कसा असू शकतो सांगा बघू. डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्हज. व्हॉट विल बी द मिनिंग ऑफ डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्हज सांगा बघू. डाय म्हणजे किती, दोन. जर एखाद्या अल्केनमधून दोन हायड्रोजन आपण दोन हॅलोजननं रिप्लेस केलं तर जे नवीन कंपाऊंड तयार होईल दॅट इज कॉल्ड ॲज डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मग त्याची डेफिनेशन कशी राहील, अतिशय सोपे आहे. कंपाऊंड्स ऑब्टेन्ड बाय कशी, रिप्लेसिंग किती हायड्रोजन, 2 हायड्रोजन बाय 2 हॅलोजन्स. बरोबर आहे. दिस कॉल्ड एज डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्किन. आपला वरच्यामध्ये डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह इथं आहे का, बरोबर आहे का. आता ह्या डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये सुद्धा दोन टाइप्स असतात. डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा अर्थ काय होतो बघा, दोन हॅलोजन. मग ते जे दोन हॅलोजन ॲटम अटॅच आहेत ते एकाच कार्बनला असू शकतात किंवा शेजारच्या कार्बनला असू शकतात. एकाच म्हणजे एक सिमिलर कार्बन, शेजारच्या म्हणजे डिफरंट कार्बन. जर तुमच्या डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये जर जे दोन हॅलोजन ॲटम आहेत ते जर एकाच कार्बनला अटॅच असतील तर दॅट इज कॉल्ड ॲज अ जेमिनल डायहलाइड. जेमिनल डायहलाइड. आणि जरचे दोन हॅलोजन ॲटम अटॅच आहेत ते जर शेजारचे किंवा वेगवेगळ्या कार्बनला असतील तर दॅट इज कॉल्ड ॲज अ विसिनल डायहलाइड्स. बरोबर आहे का बघा. सी दीज आर द सब क्लासेस ऑफ द डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. बरोबर आहे. चलो आता मी फक्त तिसरं नाव लिहितो, तुम्ही त्याचं मला मिनिंग सांगायचं आहे. ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन, व्हॉट विल बी द मिनिंग सांगा. compounds obtained by replacing 3 hydrogen from alkane by 3 halogen. बरोबर आहे का, इथं आहे का बघा. 3 हायड्रोजन रिप्लेस करायचे कोणाचे, अल्केनचे. बाय विच ॲटम्स, बाय हॅलोजन. आलं लक्षात. हे तुमचं काय झालं, ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. एक डेफिनेशन आली की तुम्हाला सगळ्या पुढल्या डेफिनेशन यायला पाहिजेत. मग ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्हचं एक्झाम्पल कसं असू शकतं, मी एक एक्झाम्पल देतो बघा. CHCl3 हे ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे का, काय विचारण्यासारखा प्रश्न आहे का, नाही. 3 हॅलोजन दिसत आहेत का तुम्हाला, झाले की ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. दिस इज कॉल्ड ॲज अ क्लोरोफॉर्म. ह्याचं नाव काय, क्लोरोफॉर्म. कुठं वापरतात माहिती आहे का, एखाद्याला किडनॅप करायचं असेल तर हिंदी जुने पिक्चर आठवतात का, रुमाला असं क्लोरोफॉर्म टाकतात, तोंडाला लावतात आणि हिरोईनला पळवून नेतात. किडनॅप करतात, पळवून नाही. आलं लक्षात. दिस इज कॉल्ड ॲज क्लोरोफॉर्म. अजून एक एक्झाम्पल आहे काय, CHBr3 काय नाव असू शकतं ह्याचं, ब्रोमोफॉर्म. CHI3 काय असू शकतो, हा आयडोफॉर्म. कॉमनली दीज आर कॉल्ड ॲज अ हॅलोफॉर्म्स. बघा जर तुमचा क्लोरोफॉर्म, ब्रोमोफॉर्म, आयडोफॉर्म, क्लोरो, ब्रोमो, आयडो तिघाला मिळून आपण नाव दिलंय हॅलो, बिकॉज दीज आर द हॅलोजन्स. 3 हॅलोजन्स आहेत म्हणून त्याला आपण नाव दिलं कॉमनली हॅलोफॉर्म. आता आपण टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह घेऊया का. टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्हज काय अर्थ असू शकतो. टेट्रा म्हणजे किती, 4. एक अल्केन घ्या, त्यातून 4 हायड्रोजन रिमूव्ह करा, त्याच्या जागी 4 हॅलोजन रिप्लेस करा, जे नवीन कंपाऊंड तयार होईल दॅट इज कॉल्ड द टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. इथं आहे का बघा, आहे. आलं लक्षात. मग त्याचं एक एक्झाम्पल काय होऊ शकतं, डेफिनेशन आता मी लिहून देणार नाही, मी तुम्हाला ह्या 2 डेफिनेशन लिहून दिला, तुम्ही तिसरी आणि चौथी डेफिनेशन स्वतः तयार करू शकता. मी एक एक्झाम्पल लिहू का, CCl4 होऊ शकतं का बघा, CCl4 काय,
कार्बन टेट्राक्लोराइड. व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? कार्बन टेट्रा क्लोराइड. म्हणजे काय? कार्बनला 4 क्लोरीन ॲटम अटॅच केलेत. कार्बनला 4 क्लोरीन ॲटम अटॅच करायचे असेल तर 4 हायड्रोजन काय केले? रिप्लेस केले. सी दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ द हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. परत एकदा चेक करूया का? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनची डेफिनेशन काय? तर बघा, कंपाऊंड्स ऑब्टेन बाय रिप्लेसिंग वन ऑर मोर हायड्रोजन फ्रॉम अल्केन. कंपाऊंड्स ऑब्टेन बाय रिप्लेसिंग वन ऑर मोर हायड्रोजन फ्रॉम अल्केन. एक शब्द महत्वाचा राहिला. कुणामधले काढायचे आहेत? फ्रॉम अल्केन बाय करस्पॉन्डिंग नंबर. करस्पॉन्डिंग नंबरचा अर्थ काय? जेवढे हायड्रोजन काढाल तेवढे आपण हॅलोजन तिथे रिप्लेस करायचे, त्याला आपण म्हणतो करस्पॉन्डिंग नंबर. मग एक हायड्रोजन रिमूव्ह केला, एक हॅलोजन ऍड केला, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. 2 हायड्रोजन काढले, 2 हॅलोजन ऍड केले, डायहॅलोजन. 3 हायड्रोजन रिमूव्ह केले, 3 हॅलोजन ऍड केले, ट्रायहॅलोजन. आणि 4 हायड्रोजन. आता काही बुक्समध्ये हे जे डायहॅलोजन, ट्रायहॅलोजन, टेट्राहॅलोजन असे डेरिव्हेटिव्ह दिलेत ना, इट कम्स अंडर पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. काही बुक्समध्ये हे पॉलीहॅलोजनच्या अंडर पण दिलेलं आहे. पॉली म्हणजे एकापेक्षा जास्त देऊ शकतात ना. मग तुम्ही असं क्लासिफिकेशन करा. HDA मध्ये मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह इकडून, पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह इकडून, पॉलीमध्ये डाय, ट्राय, टेट्राहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. क्लिअर कट झालं? चलो, याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा हे पॉज करून लिहून घ्या. आपल्याला काय करायचं आहे? मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह डिटेलमध्ये बघायचे. का सांगतो? आपल्या सिलेबसला मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हचाच म्हणजे अल्किल हलाइडचा स्टडी डिटेलमध्ये. बघूया मग. डायहॅलोजन कुठं लागणार आहे? ट्रायहॅलोजन पण 1-2 ठिकाणी लागणार आहे. टेट्राहॅलोजन शक्यतो लागत नाही. सॉल्व्हंट म्हणून आपल्याला इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीत कुठेतरी फिजिकल केमिस्ट्रीत वापरावं लागेल. सोल्युशन्स अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजमध्ये आपल्याला ते यूज करायचं आहे. तर चला, मी हे जेव्हा रब करतो तेव्हा थोडीशी रिव्हिजन करूया. टॉपिकचं नाव आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. आणि ह्या हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनमध्ये काय करायचं आहे आपल्याला? द कंपाऊंड्स ऑब्टेन बाय रिप्लेसिंग वन ऑर मोर हायड्रोजन फ्रॉम अल्केन बाय करस्पॉन्डिंग नंबर ऑफ हॅलोजन. म्हणजे एक अल्केन घ्या, त्या अल्केनमधून हायड्रोजन काढायचे, जेवढे हायड्रोजन तुम्ही बाजूला काढाल तेवढे हॅलोजन त्या हायड्रोजनच्या जागी रिप्लेस केले की जी कंपाऊंड तयार होतात, दॅट इज कॉल्ड ॲज अ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. आता आपल्या सिलेबसला कुठले आहेत? मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. सिलेबसला कुठले आहेत? मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. अर्थ सांगा. स्वतः थोडंसं रिपीट करा. माझं हे बोर्ड पुसतोय तोपर्यंत. काय अर्थ आहे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनचा? अर्थ काय? असं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह की ज्याच्यामधल्या अल्केनमधला एक हायड्रोजन आपण एका हॅलोजननं सबस्टिट्यूट केलाय. म्हणजे आपण जेवढी सगळी स्ट्रक्चर्स काढू त्या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये हॅलोजन किती असतील? एक असणार आहे. आले ना? चला मग आपलं हेडिंग काय? मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. ह्याचं अजून एक नाव काय होतं आठवतंय का? अल्किल हलाइड्स. बरोबर आहे ना? चला, आता ह्याचं क्लासिफिकेशन करायचं आहे. मी काय करतोय? काही अल्किल हलाइड किंवा मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हची स्ट्रक्चर्स काढतोय. बारकाईन बघा. RCH2X लिहिलंय. दुसरं मी असं लिहितोय RCH डबल बॉन्ड CH2X. नाही, हे घ्याल नो, आपण इथं घेऊया. हॅलोजन ॲटम इथं घेऊया. चलो, मी अजून असं घेतो. ही तुमची बेन्झीन रिंग आहे. ह्याला X. पहिल्यांदा 3 कंपाऊंड बघा. आणि हे मोनोहॅलोजन, डायहॅलोजन, ट्रायहॅलोजन, टेट्राहॅलोजन मध्ये नक्की येतं कुठं? हॅलोजन किती आहेत? 1. म्हणजे दिस इज द मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. म्हणजे हे अल्किल आहे. बरोबर आहे. हॅलोजन 1 आहे, अल्किल हलाइडमध्ये येतं. हॅलोजन 1 आहे, अल्किल हलाइडमध्ये येतं. बरोबर आहे का? पण बारकाईन बघा, ह्या मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह जेवढे दिलेत आपण, ह्या मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये जिथं तुमचा हॅलोजन ॲटम कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनचा हायब्रिडायझेशन कोणतं आहे बघा. चलो, हॅलोजन ह्या कार्बनला अटॅच आहे, या कार्बनचं हायब्रिडायझेशन तुम्हाला दिसतंय कोणतं? sp3. आता हायब्रिडायझेशन कसं ओळखायचं? ज्या कार्बनच्या भोवताली 4 सिंगल बॉन्ड, 4 सिग्मा बॉन्ड असतात तो sp3 हायब्रिडायज्ड कार्बन. मग आपण असं म्हणूया का, हे तुमचं
मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन असं आहे की जिथं हॅलोजन ॲटम sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच आहे. गॉट इट. चलो इथं हे बघा हॅलोजन ॲटम कुठल्या कार्बनला अटॅच आहे, ह्याचं हायब्रिडायझेशन कसं आहे sp2. आता हे sp2 का, तर ज्या कार्बनला 3 सिग्मा बॉन्ड आणि 1 पाय बॉन्ड असतो, 1 पाय बॉन्ड आहे का बघा इकडं, तर मग ह्याचं हायब्रिडायझेशन कुठलं sp2. इथं कुठलं sp3 हायब्रिडायझेशन. मग जेवढे जेवढे आपण अल्किल हलाइड्स घेऊ, जेवढे जेवढे मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह अल्केन घेऊ, ते मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह 2 क्लासमध्ये आपण क्लासिफाय करू शकतो का, की असे अल्किल हलाइड की ज्यामध्ये हॅलोजन ॲटम sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच असेल आणि असे अल्किल हलाइड ज्याच्यामध्ये हॅलोजन ॲटम हा sp2 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच असेल. असे 2 क्लासेस करूया का. चला मग काय करूया, पहिला क्लास कुठला, द अल्किल हलाइड्स. ह्या मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये पहिला क्लास अल्किल हलाइड्स इन विच हॅलोजन atom is attached to sp3 hybridized कार्बन. हा एक क्लास झाला. चलो आता त्याची एक्झाम्पल्स बघा, sp2चं नंतर पाहूया. आता याच्यामध्ये sp3 मध्ये काय काय एक्झाम्पल्स येतील बघा. पहिलं मी काही स्ट्रक्चर्स लिहितो. RCH2X बघा, आता RCHRX RCRR आणि X. चला आपला हा क्लास सॅटिस्फाईड. पहिलं मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहेत का बघा, तिन्ही मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह अल्केन आहेत, बरोबर. आता हे जेव्हा 3 मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह अल्केन असतील तर ह्याच्यामध्ये हॅलोजन ॲटम sp3 काय हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच आहे का बघा. चला हॅलोजन ॲटम ह्याला sp3 आहे. चलो हॅलोजन ॲटम ह्या कार्बनला अटॅच आहे, ह्याचं हायब्रिडायझेशन sp3. हॅलोजन ॲटम इथं अटॅच आहे, ह्याचं हायब्रिडायझेशन sp3. म्हणजे दीज आर द पहिला क्लास की त्याला आपण अल्किल हलाइड्स म्हणायचं. पहिला क्लास कुठला तुमचा, अल्किल हलाइड्स. पण ह्या अल्किल हलाइड्स मध्ये सुद्धा अजून 3 टाइप्स येतात. ह्याला म्हणायचं प्रायमरी अल्किल हलाइड का, हॅलोजन ॲटम sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच आहे की, परंतु हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनचा टाइप कुठला आहे, प्रायमरी आहे. दॅट्स वाय दिस इज कॉल्ड ॲज अ 1 डिग्री अल्किल हलाइड. अल्किल हलाइडच आहे पण कुठलं, 1 डिग्री अल्किल हलाइड. आता 1 डिग्री अल्किल हलाइड का म्हणायचं, तर असं अल्किल हलाइड की ज्यामध्ये एक हॅलोजन ॲटम अटॅच आहे, तो सुद्धा sp3 ला आहे आणि तो सुद्धा कार्बन कसा आहे, 1 डिग्री कार्बन. आता 1 डिग्री कार्बन म्हणजे काय, असा कार्बन जो आणखीन एका कार्बनला अटॅच आहे. हा कार्बन 1 डिग्री आहे का, तर इकडे कार्बनला अटॅच आहे आणि अशा 1 डिग्रीला हॅलोजन ॲटम अटॅच आहे. दॅट्स वाय दिस इज कॉल्ड एज अ प्रायमरी अल्किल हलाइड. दिस इज कॉल्ड एज 1 डिग्री अल्किल हलाइड. इथं हॅलोजन ॲटम कुणाला अटॅच आहे, sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनलाच अटॅच आहे, परंतु ह्याचा टाइप कुठला आहे, 2 डिग्री दिसतो का, तर इकडे कार्बन आहे, इकडे कार्बन आहे, बरोबर आहे ना. दिस इज कॉल्ड ॲज अ सेकंडरी अल्किल हलाइड. याला आपण काय नाव देतो, सेकंडरी अल्किल हलाइड. व्हॉट विल बी द क्लास ऑफ दिस, काय असणार आहे, हॅलोजन ॲटम या कार्बनला अटॅच आहे, या कार्बनचा टाइप कुठला, टर्शरी. दिस इज कॉल्ड ॲज अ 3 डिग्री अल्किल हलाइड्स किंवा हलाइड. बघा तुमचा मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन मध्ये पहिला क्लास येईल तुमचा अल्किल हलाइड्स. अल्किल हलाइड्स मध्ये प्रायमरी अल्किल हलाइड, सेकंडरी अल्किल हलाइड अँड टर्शरी अल्किल हलाइड असं क्लासिफिकेशन येईल, बरोबर आहे का. ओके, आता ह्याचं एक एक एक्झाम्पल घेऊया का. चलो CH3CH2Cl कुठला आहे, 1 डिग्री अल्किल आहे. दिस इज कॉल्ड ॲज इथाइल क्लोराइड. आता याचं नाव आता नाही आलं तर चालेल, आपण नोमेनक्लेचर नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणारच आहे. ह्याचं स्ट्रक्चर कसं असेल, एक्झाम्पल CH3CH3Cl. याचं नाव काय, आयसोप्रोपाइल क्लोराइड. ह्याचं नाव काय, आयसोप्रोपिल क्लोराइड. ह्याचं एक्झाम्पल घेऊया आपण, काय CH3CH3
CH3 इकडं Br घेऊया आता. दिस इज कॉल्ड ॲज अ टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. नावं आता आली तरी चालतील, नाही चालतील, पण तुम्हाला लक्षात आलं का क्लासिफिकेशन? 1 डिग्री, 2 डिग्री अँड 3 डिग्री अल्किल हलाइड. चलो आता दुसरा क्लास आहे sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन मध्ये. दुसरा क्लास पहिला कुठला? अल्किल हलाइड्स. आता मी इथं आपण कोणते मोनोहायड्रोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन पाहतोय की जिथं हॅलोजन ॲटम sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच आहे. त्याचं क्लासिफिकेशन होतं पहिला अल्किल हलाइड, दुसरा टाइप अलिलिक हलाइड्स, दुसरा काय? अलिलिक हलाइड्स. अलिलिक हलाइडचा अर्थ काय? तुमचा हॅलोजन ॲटम अलिलिक कार्बनला अटॅच असतो. कुणाला? अलिलिक कार्बनला. मग अलिलिक कार्बन हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन असतो की जो विनिलिक कार्बनला अटॅच असतो. विनिलिक कार्बन म्हणजे कोणता? जो डबल बॉन्डला अटॅच असतो. फॉर एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CH2X. आता इथं बारकाईन बघा, हे दोन असे कार्बन आहेत की ज्याला डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड असलेला कार्बन विनिलिक. डबल बॉन्ड असलेला कार्बन कुठला? विनिलिक कार्बन. विनिलिक कार्बनला अटॅच असलेला अलिलिक, आणि अलिलिक कार्बनला हॅलोजन ॲटम अटॅच आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अलिलिक हलाइड्स. अर्थ समजला? नावावर लक्षात ठेवू शकता. अलिलिक हलाइड्स म्हणजे काय? असे अल्किल हलाइड्स की ज्याच्यामध्ये हॅलोजन ॲटम हा अलिलिक कार्बनला अटॅच आहे. चलो आता ह्याच्यात सुद्धा 3 टाइप्स कसे येतात. मी काही अलिलिक हलाइड्स काढतो, कळतात का पहा. CH2 डबल बॉन्ड CH2Cl, CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH, इकडं CH3 आणि समोर Cl, CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड C, CH3Cl. बरोबर आहे? चला पहिल्यांदा हे अलिलिक हलाइड्स तिन्ही आहेत का चेक करूया. हॅलोजन ॲटम कुठे आहे? हित आहे. हॅलोजन ॲटम या कार्बनला अटॅच आहे. हा कार्बन sp3 आहे म्हणजे हे ह्यात येत आहे. बरोबर आहे? हा कुणाला अटॅच आहे? ह्या कार्बनचा टाईप कुठला आहे? अलिलिक आहे का? का तर हा डबल बॉन्ड असलेल्या कार्बनला अटॅच आहे. डबल बॉन्ड असलेला विनिलिक, विनिलिकच्या शेजारचा अलिलिक. हिथं हॅलोजन ॲटम या कार्बनला अटॅच आहे. हा कार्बन डबल बॉन्डच्या कार्बनला अटॅच आहे म्हणजे हा झाला विनिलिक, तर हा झाला अलिलिक, हा झाला विनिलिक, तर हा झाला अलिलिक. म्हणजे हे तिन्ही अलिलिक हलाइड्स आहेत. पण ह्या तिन्ही अलिलिक हलाइडमध्ये फरक आहे. हा जो अलिलिक कार्बन आहे तो 1 डिग्री अलिलिक आहे. हा जो आहे तो 2 डिग्री आहे आणि हा कसा आहे? 3 डिग्री आहे. आता 1, 2, 3 डिग्री कशाने ठरवतो? अलिलिक कार्बन जर एका कार्बनला अटॅच असेल तर 1 डिग्री प्रायमरी अलिलिक. अलिलिक कार्बन जर 2 ला अटॅच असेल तर तो सेकंडरी अलिलिक, आणि अलिलिक कार्बन जर 3 ला अटॅच असेल तर तो टर्शरी अलिलिक. म्हणजे याला आपण असं म्हणूया का? 1 डिग्री अलिलिक हलाइड, याला काय म्हणूया आपण? 2 डिग्री अलिलिक हलाइड्स अँड 3 डिग्री अलिलिक हलाइड्स. ची नावं नाही आली तरी आता चालतील. 2 क्लासेस कळाले. चला आता आपण ह्यातला तिसरा क्लास पाहूया. थर्ड क्लास दॅट इज ABC, दॅट इज बेन्झिलिक हलाइड्स. याला आपण नाव देऊया बेन्झिलिक हलाइड्स. चला बेन्झिलिक हलाइड म्हणजे काय असेल? अलिलिकचा अर्थ सांगा. अलिलिक हलाइड म्हणजे काय? तर असे हलाइड्स, असे अल्किल आहे की ज्याच्यामध्ये हॅलोजन ॲटम हा अलिलिक कार्बनला आहे. तोच लॉजिक इथं लावा. हॅलोजन ॲटम बेन्झिलिक कार्बनला अटॅच असणार आहे. बरोबर आहे ना? आणि मग बेन्झिलिक कार्बन म्हणजे कुठला कार्बन? एक असा कार्बन जो बेन्झिन रिंगला अटॅच आहे. बरोबर आहे का? बघा मी इथं लिहितो, ही तुमची बेन्झिन रिंग आहे. बरोबर आहे? बेन्झिन रिंगला अटॅच आहे हा कार्बन, आणि ह्याला हा तुमचा Br अटॅच आहे. हा हॅलोजन आहे. तर हा कार्बन तुमचा कुठला? बेन्झिलिक झाला. नाव दिस इज कॉल्ड ॲज अ बेन्झिलिक हलाइड. मी अजून एक बेन्झिलिक हलाइड काढतो. इथं तुम्हाला मी बेन्झिन रिंग दिलेली आहे. याला हा कार्बन अटॅच आहे
आणि त्याला तुमचा हा हॅलोजन ॲटम अटॅच आहे. मी अजून एक देतो तुम्हाला. बेन्झीन रिंग आहे, याला हा कार्बन बेन्झिलिक झाला आणि हा Br आहे. हे तिन्ही बेन्झिलिक हलाइड्स आहेत का चेक करूया. काय आहेत हे बघा. हा कार्बन बेन्झीन रिंगला अटॅच आहे. ज्या कार्बनला हॅलोजन ॲटम अटॅच आहे हा कार्बन बेन्झिलिक आहे. ज्या कार्बनला हॅलोजन ॲटम अटॅच आहे तो बेन्झिलिक आहे. पण हा प्रायमरी बेन्झिलिक आहे, हा सेकंडरी बेन्झिलिक आहे, हा टर्शियरी बेन्झिलिक आहे का. आता प्रायमरी सेकंडरी टर्शियरी आपण किती वेळा शिकणार. आता तुम्हाला यायला पाहिजे. सी दिस इज कॉल्ड ॲज अ प्रायमरी बेन्झिलिक हलाइड. दिस इज कॉल्ड ॲज अ 2 degree बेन्झिलिक हलाइड्स आणि 3 degree बेन्झिलिक halides. And see, this is the classification of your monohalogen derivative in which halogen atom is attached to the sp3 hybridized carbon. लक्षात आलं का. आता सेकंड टाइप ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन बघा. मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये सेकंड टाइप कुठला. असे मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह की ज्यामध्ये एक हॅलोजन ॲटम आहे तो अशा कार्बनला अटॅच आहे की त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कुठलं आहे, sp2 हायब्रिडायझेशन आहे. कोणतं, sp2 हायब्रिडायझेशन. इथं चेंज करूया का. दिस इज द सेकंड क्लास की इन विच हॅलोजन ॲटम इज अटॅच टू द कार्बन विच इज अ sp2 हायब्रिडायझ्ड कार्बन अँड दिस इज कॉल्ड ॲज अ विनिलिक हलाइड्स. ह्याला आपण नाव देऊया विनिलिक हलाइड्स. काही बुक्समध्ये त्याला हॅलो अल्किन्स असं सुद्धा नाव दिलंय. बरोबर आहे. बघा स्ट्रक्चर CH2 डबल बॉन्ड CHCl हॅलोजन ॲटम आहे. एक आहे म्हणून मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हॅलोजन ॲटम अशा कार्बनला अटॅच ज्याचं हायब्रिडेशन sp2 आहे म्हणजे ह्या सेकंड कॅटेगरीमध्ये हा येतो. बरोबर आहे का. आणि सी दिस इज कॉल्ड ॲज अ विनिलिक हलाइड आणि ह्याचं नाव होऊ शकतं विनाइल क्लोराइड. ह्याचं नाव काय तुमच्या विनाइल क्लोराइड. बरोबर आहे. चलो आता असे मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ठीक आहे. ह्याच्यामध्ये अजून एक क्लास आहे की जिथे sp2 हायब्रिडायझ्ड कार्बनला जर तुमच्या बेन्झीन रिंगमध्ये हा कार्बनचं हायब्रिडायझेशन कसं असतं आणि इथं तुमचं जर हॅलोजन ॲटम अटॅच असेल तर दिस इज ऑल्सो कम्स अंडर द monohalogen derivative which contains halogen atom attached to the sp2 hybridized carbon and this is the separate class. This is called as aryl halides. This is called as a halo arenes. ह्याला अजून एक नाव काय, हॅलो अरेन्स पण नाव आहे. लक्षात आलं का. ही कॅटेगरी सेपरेट शिकायची आहे आपल्याला. आता मी एक नवीन काढतो CH ट्रिपल बॉन्ड C आणि इकडे Cl. तर ह्याची कॅटेगरी अशी होऊ शकते का. दिस इज द मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह इन विच हॅलोजन ॲटम इज अटॅच टू द sp हायब्रिडायझ्ड कार्बन. बरोबर आहे का बघा. अँड दिस इज कॉल्ड ॲज अ हॅलो अल्काइन्स. ह्याचं नाव काय, हॅलो अल्काइन्स. सी दिस इज ऑल अबाउट द डेफिनेशन अँड क्लासिफिकेशन ऑफ द हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. बरोबर आहे का बघा. डिटेलमध्ये व्यवस्थित आपण एक्सप्लेन केलेलं नावं नाही आली तर चालतील, फक्त स्ट्रक्चरवरून त्याचा टाईप ओळखता आला पाहिजे. हे लिहून घ्या, स्क्रीनशॉट करून घ्या. आता नोमेनक्लेचरचा आपण व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ बघणार ज्याच्यामध्ये नाव कसं द्यायचं हे बघणार. ओके चलो, थँक्यू, गुड डे.